महानगर पालिका चुनाव में वार्ड क्रमांक 2 से कांग्रेस की उम्मीदवार बनाए जाने के बावजूद अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र के कांग्रेस विधायक साजिद खान पठान ने जानबूझकर चुनाव में सहयोग नहीं किया, ऐसा आरोप लगाते हुए कांग्रेस की पूर्व नगर सेविका चांदनी शेंदे और उनके पति तथा पार्टी के महानगर महासचिव रवि शेंदे ने मंगलवार को कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है। हाल ही में संपन्न अकोला महानगर पालिका चुनाव में अकोटफैल क्षेत्र के वार्ड क्रमांक 2 से कांग्रेस उम्मीदवार एवं पूर्व नगर सेविका चांदनी रवि शेंदे को हार का सामना करना पड़ा। चुनाव परिणाम घोषित होने के 4 दिन बाद मंगलवार को शिंदे दंपति ने कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता से अपना इस्तीफा पार्टी के अकोला महानगर अध्यक्ष को सौंप दिया। उन्होंने बताया कि वर्ष 2017 में हुए मनपा चुनाव में इसी वार्ड से कांग्रेस के 3 नगर सेवक निर्वाचित हुए थे और एक उम्मीदवार मात्र 200 मतों से हार गया था, लेकिन इस बार वार्ड क्रमांक 2 से कांग्रेस के 3 पूर्व नगर सेवकों सहित 4 उम्मीदवार पराजित हो गए। रवि शिंदे ने आरोप लगाया कि उन्होंने पार्टी विधायक साजिद खान पठान से उम्मीदवारों के प्रचार के लिए वार्ड में आने का बार-बार आग्रह किया, लेकिन वे अंत तक प्रचार के लिए नहीं पहुंचे। विधायक द्वारा जानबूझकर प्रचार न किए जाने के कारण ही चुनाव में हार हुई और इसी वजह से उन्होंने पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है। आम्हाला ज्यावेळेस एबी फॉर्म दिला गेला, आमदार साहेबांनी माझ्याकडे एबी फॉर्म दिला, मला पक्षाची उमेदवारी दिली, तर त्यावेळेस त्यांनी मला हे सांगून दिलं की रवि ये तेरा आखरी इलेक्शन आहे करके। आणि जर असं म्हणत असताना माझा एक आरोप आहे आमदार साहेबांना की तुम्हाला जेव्हा आम्हाला निवडून नाही येऊ द्यायचं असतं तर आम्हाला एबी फॉर्म द्यायचा नसता। आणि काँग्रेस पक्षात आता असं झालेलं आहे की हिंदूंना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हिंदू समाजाला काँग्रेस पक्षाची विचारधारा राहिलेली नाही आहे आणि तिथं कुठंतरी हिंदू बॉयकॉट हा नारा सुरू झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये। म्हणून आज आम्ही मी, माझी पत्नी, माझी नगरसेविका चांदनी रवि शिंदे आणि मी स्वतः रवि शिंदे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे आणि पुढील इथून मी जे आमच्या लोकांनी जे आम्हाला मतदान केलं त्यासाठी येणाऱ्या वेळेस मी जनतेचा त्यांच्या म्हणण्यावरून योग्य निर्णय घेणार आहे। माझा आरोप असा आहे की आम्ही एकमेव हिंदू नगरसेवक होतो आधी 2017 मध्ये, परंतु परत पुन्हा आम्हाला काँग्रेसने उमेदवारी दिली होती। पण त्या अनुषंगाने आम्ही वारंवार आमदार साहेबांना हे म्हटलं की साहेब तुम्ही इथे प्रचाराला या, आमच्यासोबत फिरा, जिथे हाजीनगर आहे, अकबर प्लॉट आहे, इथे भरपूर मुस्लिम समाजाची वोटिंग आहे। आम्ही हिंदू जे आमच्या एरियात हिंदू जे एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही भरपूर फिरलो, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटत आहे की आम्हाला मुस्लिम समाजाकडून वोटिंग मिळणार नाही, आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की आमदार साहेब तुम्ही इथे या आणि आमच्यासोबत थोडा प्रचार कमीत कमी आम्हाला 2-3 तास तरी द्या, जेणेकरून तुमच्या समाजातील लोक आम्हाला कन्व्हिन्स होतील आणि आपल्या पक्षाला वोटिंग मिळेल। पण त्यांनी कानाडोळा केला आणि त्यांनी आले नाही, त्याच्यामुळे आज आम्हाला जो पराभव स्वीकारावा आहे याचं फक्त आणि फक्त कारण फक्त आमदार साहेब आहेत की त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, जेणेकरून आम्हाला इथे पराभव स्वीकार करायला। आणि जे मला अशी मतं मिळालेले आज 3189 हे माझ्या कामाने मिळालेले आणि हिंदू आणि SC समाजाची वोटिंग आहे, याच्यामध्ये एकही मुस्लिम समाजाने मला वोट केलेलं नाही आहे आणि याचं फक्त आरोप मी आमदार साजिद खान पठान यांना लावणार आहे।